नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद कारंडे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे, तो 21व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी शासनाने फिक्स केलेली आहे. ती तारीख कोणती तारीख या ठिकाणी फिक्स केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या दिवशी म्हणजे त्या तारखेला तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जो 2000 रुपयाचा हप्ता मिळतो, तो 2000 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे. आता हा हप्ता जमा करत असताना तुमचं पात्र यादीमध्ये नाव असणं आवश्यक आहे. जर तुमचं पात्र यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार नाही. आता हे पात्र यादीमध्ये नाव कशा पद्धतीने बघायचे, ती यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची, कोणती तारीख या ठिकाणी शासनाने फिक्स केलेली आहे 21व्या हप्त्याची, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की कोणती तारीख शासनाने या ठिकाणी फिक्स केली आहे आणि यादीमध्ये नाव आपण कशा पद्धतीने बघू शकतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे पोस्टर दिसत असेल. शासनाने हे पोस्टर या ठिकाणी रिलीज केलेले आहे. पीएम किसान योजना 21वा हप्ता लवकरच. बघा, या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. 9 करोडपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. बघा, तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे, तो 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. बघा, आज आहे 14 तारीख. अजून 5 दिवसांनी तुम्हाला हा 2000 रुपयाचा जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे, तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजल्यापासून याचं वितरण सुरू होईल आणि 19 नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटवरती हा 2000 रुपयाचा हप्ता जमा होईल. आणि त्यानंतर लवकरच नमो शेतकरी योजनेचा जो 2000 रुपयाचा हप्ता आहे, तो सुद्धा तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. आता हा पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा होण्यासाठी तुमचं पात्र यादीमध्ये नाव आहे का नाही, ते कशा पद्धतीने चेक करायचं यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की नाही हे समजेल. जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हा जो 2000 रुपयाचा हप्ता आहे, तो 2000 रुपयाचा हप्ता यापुढे मिळेल आणि तुम्हाला तो चालू राहील. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल किंवा नाव आलेलं नसेल तर तुमचं ते प्रॉब्लेम किंवा स्टेटस तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ह्या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा, या ठिकाणी सांगितले अन्नदाता की मेहनत देश का गौरव, पीएम किसान सम्मान निधि की 21 के तहत लगभग 9 करोड़ किसानों को लगभग 18,000 करोड़ रुपए की सम्मान राशि का हस्तांतरण 19 नवंबर 2025 को हो जाएगा. मतलब म्हणजे तुम्हाला 19 नोव्हेंबर 2025ला हा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे, शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. बघा, या पॉपअपला क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, यावरती तुम्हाला भरपूर या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला केवायसी, जर तुमची केवायसी पेंडिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी केवायसी करू शकता. 1 नंबरचं ऑप्शन दिले आहे. तुम्हाला 2 नंबर दिले आहे. जर नवीन काय पीएम किसान योजनेसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करताना तुमची जमीन फेब्रुवारी 2019च्या आधी तुमच्या मालकी म्हणजे तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे वारसदार आहेत ते वारसदारांच्या नावाने जर जमीन झालेली असेल तरच त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, एडिट आणि अपडेट रजिस्ट्रेशन युअर सेल्फ, म्हणजे तुमचा फॉर्ममध्ये काही जर एडिट करायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे तिसरं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी CSC मधून तुम्हाला काही स्टेटस चेक करायचं असेल तर हे CSC वाल्यांसाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर तुमचे अपडेट काही मिसिंग वगैरे असेल, इन्फॉर्मेशन असेल तर ते अपडेट करण्यासाठी या ठिकाणी दिले. आता या ठिकाणी नोन युअर स्टेटस, आता तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी जर तुमच्या फॉर्मचं तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय आणि कुठलं काय तुमचं स्टेटस काय फॉर्मचं अप्रूव्ह झालाय नाही झालाय रिजेक्ट झालाय काय असेल ते स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन दिले. त्यानंतर अपडेट मोबाईल नंबर हे एक दिले. तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिले. ऑनलाईन रिफंडसाठी तुम्हाला हे ऑप्शन या ठिकाणी दिले. तुम्ही या ठिकाणी त्याचं स्टेटस बघू शकता.
आता आपल्याला या ठिकाणी भरपूर या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत. तुम्हाला फॉर्म तुमचा सरेंडर करायचा असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले. या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन दिले बेनिफिशरी लिस्ट, यावरती आपल्याला जायचं आहे. बेनिफिशरी लिस्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं पात्र यादीमध्ये नाव आहे की नाही आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे. जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला 2000 रुपयाचा हप्ता यापुढे मिळणार आहे आणि तुम्हाला चालू राहणार आहे. जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर बेनिफिशरी लिस्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे राज्य आहे, तुमचं राज्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतोय. थोडंसं थांबायचं, वेटिंग घेते. त्यानंतर 2 नंबरला विचारलं आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट, म्हणजेच आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी मी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर माझा अहिल्यानगर जिल्हा आहे तर मी हा अहिल्यानगर या ठिकाणी सिलेक्ट केला आहे. सब डिस्ट्रिक्टमध्ये आपला जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जो तुमचा तालुका असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला गेट रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा गेट रिपोर्टवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जे पात्र शेतकरी आहेत, ज्या पात्र शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला दिलेली असतील, या ठिकाणी सर्व नावं या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जे शेतकरी पात्र आहेत ज्यांना 2000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे ते सर्व शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला दाखवली जातील. तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी चेक करू शकता. या ठिकाणी तुम्हाला पेज दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी तुमचं फर्स्ट पेजवर नाव नसेल तर सेकंड पेज, थर्ड पेज, फोर्थ पेज असं तुम्ही पेजवरती या ठिकाणी चेक करू शकता. पेजवरती क्लिक करून तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं या यादींमध्ये नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपयाचा हप्ता सुरळीत चालू राहणार आहे. जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. तुमचं काय बाकी आहे का, पेंडिंग आहे का. जर पेंडिंग असेल तर तुम्हाला ते लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. ऑनलाईन तुम्ही त्याचं ते पूर्तता करू शकता. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप टाईम लागतो. फक्त चॅनलला आपले एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.